आत्मा नमस्ते सर्वांना. ब्रह्मांड ही ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेची एका नव्या शब्दांमध्ये ओळख करून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वजण आजच्या सेशनला हजर आहात. अगदी त्याकरिता तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारी ऊर्जा आहे. आणि या ऊर्जेच्या माध्यमातून आपण अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप छान सकारात्मक बदल घडवून आणलेला आहे. आणि याच विश्वासाने आपण आपल्या आप्तस्वकीयांना सुद्धा या सेशनला जोडत आहात. अगदी परिवार आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडले आहेत. याकरिता तुमचं सगळ्यांचं आणि या ब्रह्मांडाचं मनापासून धन्यवाद. युट्यूबला अनेक सन्माननीय सदस्य व्हिडिओ बघत आहेत आणि सर्व युट्यूबच्या सदस्यांना सुद्धा हृदयापासून आत्मा नमस्ते. नक्कीच या हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणण्यास आम्ही माध्यम होऊ. ही संधी आम्हाला ब्रह्मांड देत आहे, त्याकरिता या ब्रह्मांडाचे सुद्धा खूप मनापासून धन्यवाद. तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील, तुम्हाला आणखी ऊर्जेबद्दल जाणून घ्यायचं असेल आणि नियमित होणारे सेशन याला हजर राहायचं असेल, ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं असेल, तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली एक युट्यूब व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेली आहे. मोठ्या प्रेमाने जॉईन करा. हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक जणांना अगदी ग्रुप एनर्जी, ग्रुप रेकी, कुठलंही एनर्जी एक्सचेंज न घेता दिली जात असते. कुठे जर एखाद्या व्यक्तीला गरज आहे, खरोखर एनर्जी एक्सचेंज भरण्याची क्षमता नाही, तर नक्कीच तुम्ही ग्रुपला जॉईन करून ग्रुपला मेसेज टाकू शकता. नक्कीच जे काही होईल ते तेवढी सेवा आपल्याला पुरवण्याचा नक्की प्रयत्न होईल. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी, रेकी या शब्दामध्येच खूप जादू आहे. आता तर खरोखर रेकी असं म्हटलं की ते एक छान स्पंदन शरीरामधून अगदी मनाच्या प्रत्येक कोपऱ्यामधून जाणवतात असं वाटते. अनेक सदस्य झूम ऍपला वेटिंग आहेत. मी मनापासून माफी मागते आहे. लिंक पूर्ण झालेली आहे. उद्या आपल्यासाठी त्यांना एक मेसेज टाका की उद्या तुमच्यासाठी व्हिडिओ ओपन होईल म्हणून युट्यूबला. बघा, ब्रह्मांड ऊर्जा रेकी आणि रेकी म्हणजे काय, तर माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मी मोठ्या प्रमाणात वापर करणे. आज मी जसा वापर करत आहे त्यापेक्षा आणखी जास्त प्रमाणात वापर करणे, याचं टेक्निक शिकून घेणे, म्हणजेच मला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं आहे. खरं तर ही ऊर्जा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आतमध्ये कायम आहे, कायम. आपण जन्माला आलो तेव्हापासून ऊर्जेसोबत जुडलेला आहे आणि तेव्हापासून आपण अनेकदा आपल्या या ऊर्जेचा वापर कळतपणे आणि नकळतपणे केला आहे. आणि तेव्हा आपण ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात करत होतो. बघा, जसं लहान बाळ असते त्याचं एखादं दुखणं असो किंवा काही असो लवकरात लवकर बरं होते. किती त्या लहान बाळाची त्वचा छान टवटवीत असते, अगदी फुलासारखी असते ना. येस, कारण ती ग्रहण करण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात असते. सुंदर. आणि ती भरभरून त्याच्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा, त्यामुळे ते टवटवीत असतं. जसं एखादं गुलाबाचं फूल आहे ना. जसं जसं आपण मोठं होतो, जसं जसं मोठं होतो, कधी कोणाचा राग, कधी कोणाचा द्वेष, कधी कोणी असा, कधी कधी कोणी तसा, किंवा या भौतिक जगामध्ये सुरू असलेल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी यांच्यासोबत आपण असं अटकून पडतो ना, की आपलंही आपल्याला समजत नाही की केव्हा आपण आपले चक्र इम्बॅलन्स करतो आणि ऊर्जा ग्रहणाचा वेग आपला कमी होते. अगदी लहानपणी लहान बाळांचे लहान बाळांना एखादं काय म्हणूया आपण, एखादं फ्रॅक्चर झालं तर फार लवकर जुडतं. हो ना. लवकरात लवकर जुडतं. तेच जसं 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 वय वाढत जातं तसं तसं म्हातारपणी जर एखादं फ्रॅक्चर झालं ना तर काय म्हणतात,
ते झूटणं थोडंसं कठीण आहे, हो ना? येस, त्याचं कारण काय तर आपल्या आतमध्ये असलेली प्राणशक्ती कमी होते. म्हणजेच काय तर आपली ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. प्राणशक्ती कमी होते याचा अर्थ काय? तर ते ब्रह्मांड आपल्याला द्यायला कमी करतं का? नाही. आपण ती ऊर्जा ग्रहण करण्याचं कमी करतो किंवा ती ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता आपली कमी होते. आपली म्हणजे वयानुसार असं म्हटलं जातं. ओके. परंतु तरीही या जगामध्ये अपवाद म्हणून काही लोक आहेत की ते वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा तेवढेच तंदुरुस्त आहेत. मग ते कशामुळे? मग ते कशामुळे? येस मॅडम, आज तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय हे जास्त सांगितलं नाही. नाही, पुढच्या टप्प्यात सांगणार आहे. कशामुळे? अच्छा, मी अनम्यूट करते सगळ्यांना. तुम्हाला माहितीये का, एखाद्या वेळेस कधी कधी आपण एखादी गोष्ट ना विसरलो. सपोज आता एखादा मुलगा विसरला, नवीन वयामधला मुलगा मुलगी तर काय म्हणतात लोक एकमेकांना सांगा बरं? अरे मी विसरलो, तर काय म्हणतात? आमच्याकडे काय म्हणतात सांगू का? आमच्याकडे असं म्हणतात, हो ते वयानुसार असं. येस, असंच म्हणतात ना. हा, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की कळत नकळतपणे असं म्हणतात की वयानुसार स्मरणशक्ती कमी होते. बरोबर? असंच म्हणतात तुमच्याकडे? तुमच्याकडे पण असंच म्हणतात का एखादी गोष्ट विसरली की? बरोबर, येस. वयानुसार होते असं. याचा अर्थ काय तर वयानुसार स्मरणशक्ती कमी होते. पण खरं सांगा, तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे का, की या जगामध्ये असे पण अनेक लोक आहेत, की त्यांची अगदी 80 वर्षानंतर सुद्धा स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे, की त्यांचाच सल्ला लोक घेतात. अनेक शास्त्रज्ञ, अनेक अर्थशास्त्रज्ञ असे आहेत का, की त्यांची अगदी शेवटापर्यंत त्यांची बुद्धिमत्ता तेवढीच प्रखर राहिली आहे. मग मला सांगा, हे खरं आहे का, की वयानुसार स्मरणशक्ती कमी होते? आता हे खरं आहे म्हणावं, की खोटं आहे म्हणावं? हे खरं आहे म्हणावं, की खोटं आहे म्हणावं? काय वाटते तुम्हाला? खरं हे आहे, की स्मरणशक्ती वयानुसार कमी होत नाही. तर स्मरणशक्ती का कमी होते, हे आपल्याला खरोखर माहिती नाही. ओके. आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण काय करावं, हे खरं टेक्निक आपल्याला माहिती नाहीये. किंवा विस्मरण ज्याला आपण म्हणतो, आपण खरं तर एक्सेप्टच केलेलं आहे, की वयानुसार आता विस्मरण होऊ शकते. हे आपण स्वीकारलं आहे. आणि जेव्हा केव्हा विस्मरणाचा छोटा मोठा त्रास होतो, तेव्हा तेव्हा आपण त्याला हा का झाला आणि हा त्रास दुरुस्त करण्यासाठी आपण मेडिकल सायन्सचा तर उपयोग करतोच, पण याला अध्यात्मशास्त्रानुसार, मानसशास्त्रानुसार कशा प्रकारे हाताळावं हे कुठेतरी आपण विचार करत नाही. आणि म्हणून कुठेतरी असं होते. काय? कारण तुम्हाला सांगा, की एखाद्या व्यक्तीला विस्मरणाचा त्रास होतो किंवा एखादी व्यक्ती, अच्छा, जसं जसं आपण जातो एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तींना आपण भेटायला गेलो, की म्हणतात नाही त्यांना आता काही आठवत नाही. ओके. वयाच्या 50शी मध्येच बरेच जण म्हणतात, मॅडम मी मग कुठं वस्तू ठेवली माझी मला आठवत नाही. हातातली वस्तू कुठे ठेवली ते आठवत नाही. मला एखाद्याने निरोप सांगायला सांगितला होता, आठवत नाही. मला माझा पत्ता सांगता येत नाही, आठवत नाही. किंवा मी काही नंबर्स माझ्या लक्षात असायचे अगोदर पूर्वी, पण आठवत नाही. अरे, एखादा चेहरा माझ्या जवळ येतो ना, पण तरी मी त्याला ओळखू शकत नाही. असं पण अनेकदा होतं. म्हणजेच कुठंतरी जे सर्वचे सर्व स्पंदन मेंदूपर्यंत पोहोचायला पाहिजेत, आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचायला पाहिजे स्मरणांची, ती पोहोचत नाहीत आणि ऍक्शन घेतली जात नाही. ओके. आणि
आणि ती स्मरणशक्ती काय आहे, तर आपल्याला आपल्याच स्मरणशक्तीचा आपलीच स्मरणशक्ती आपल्याला वाढवायची आहे, हे पण आपल्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. अच्छा, विद्यार्थी दशेमध्ये अनेक जण, मॅडम आमच्या मुलाचा अभ्यासच लक्षात राहत नाही. कोणी काय म्हणते माहितीये, अनेक विद्यार्थी येतात आपल्या सेशनला, मी ना पाठांतर करतो, परंतु आहे ना, मी 2 दिवसानं माझं पाठ घेतलं की माझ्या लक्षात राहत नाही. म्हणजे काय? ओके, माझ्या लक्षात राहत नाही, असं काही नसतं. त्या वरच्यानी किंवा आपली घडण होत असताना सुंदर मेंदू आपल्याला प्रत्येकाला दिलेला आहे. आहे यस. फक्त काय, तर आपण ऊर्जेचा वापर पूर्णपणे कसं करायचं हे टेक्निक वापरत नाही, म्हणून आपल्याला विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. होतो असं मी शब्द वापरत नाही. मी होतो हा शब्द नाही वापरत, तो यासाठी नाही वापरणार की खरं तर माझ्या मते विस्मरण होणे अशी काही गोष्ट अस्तित्वातच नाहीये. ती आपल्या माइंडमध्ये अस्तित्वात आहे, फक्त आपल्या विचारांमध्ये, आपल्या कल्पनेमध्ये. ओके. आणि विस्मरण, आपल्याला विस्मरण होतं हे ज्या क्षणाला लक्षात आलं ना, तो क्षण आपल्या आयुष्यामधला स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी आपल्याला मिळालेला तो पहिला क्षण गिफ्ट आहे, असं समजा. अच्छा, आता एक एक जण आठवण करा. कोणाकोणाला असं वाटते मॅडम मला विसर पडतो काही गोष्टींचा? अच्छा, मला खूप गोष्टींचा विसर पडतो, असं कोण कोण आहे? येस. अच्छा, आता रेकीला आलेले सदस्य, मॅडम अगोदर विस्मरणाचा त्रास जास्त होता पण आता कमी आहे, असं कोण कोण आहे? अगोदर जास्त विसरायला व्हायचं, आता कमी आहे. ओके. पहिल्या स्क्रीनवर एक हात वर झाला आहे. दुसऱ्या स्क्रीनवर यस, दोन दोन 3 हात वर झालेले आहेत, 4 हात वर झालेले आहेत. येस, खूप छान, बहुत बढिया. बघा, काय असतं ना, आपण काय म्हणतो, तर आपण असं म्हणत असतो की मला विसरल्यासारखं होत आहे. अच्छा, लक्षात तर आलं ना, म्हणून मी म्हटलं की तो क्षण आपल्यासाठी चांगला गिफ्ट आहे, असं समजा. मग तेथून आपल्याला काय करायचं आहे, विस्मरण होते याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या जैविक शक्तीच्या भरवशावर आजपर्यंत मी माझं आरोग्य दुरुस्त करत आहे, मी स्वतःला हील करत आहे, माझ्या विचारांना हील करत आहे, माझ्या आर्थिक परिस्थितीला आणि माझ्या सगळ्या गोष्टींना हील करत आहे. हील करत म्हणजे दुरुस्त करत आहे, त्यावर उपचार करत आहे. हीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा मी या ब्रह्मांडाकडून घेत आहे. आणि माझ्या आरोग्यासाठी, माझ्या मानसिकतेसाठी आणि माझ्या भौतिक जगातील प्रगतीसाठी या ऊर्जेचा वापर करत आहे. हीच ती ऊर्जा, कोणती, या ब्रह्मांडामध्ये असलेली, तीच ती जैविक ऊर्जा, तीच ती प्राणशक्ती, तोच तो प्राणा, तोच तो श्वास, तोच तो प्रकाश, तेच ते पंचतत्वामधून येणारी ऊर्जा, तीच ती ईश्वरीय ऊर्जा, तीच ऊर्जा जी तुम्ही म्हणता आमचे सद्गुरू आम्हाला देतात आशीर्वाद रूपी. यस, तीच ऊर्जा. त्या ऊर्जेला तुम्ही कुठल्या स्वरूपात बघता ना, हे कुठल्याही स्वरूपात बघा, पण घ्या, मात्र घ्या. मार्ग कोणताही अवलंबा, पण ती ऊर्जा घ्या, ती ऊर्जा घ्या, ती ऊर्जा घ्या. कारण आपण काय करत असतो नेहमी, बघा, आपण सहस्त्रार मधून ऊर्जा घेत असतो, आणि त्या ऊर्जेचा वापर आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी करत असतो, कळतपणे आणि न कळतपणे. रेकी शिकलेले लोक पण आणि रेकी न शिकलेले लोक पण, हे लक्षात घ्या. मग स्मरणशक्ती कोणाची दानगी असते?
स्मरणशक्ती त्यांची दांडगी असते ज्यांची प्राणशक्ती, ज्यांची प्राण ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये ईदा आणि पिंगला मधून खाली 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 येते आणि सुषुम्ना मधून वर चक्रांना पूर्णपणे छान प्रवाह जातो. हा वर जाणारा बेसिक आणि स्वादिष्टान चक्राच्या मधून जो प्रवास आहे सुषुम्ना नाडीमधून, तो जेवढा जास्त प्रमाणामध्ये आणि सहजतेने वर पोहोचतो आणि ते सर्क्युलेशन जे सुंदर प्रकारे चालतं, ज्याचं छान चालतं, त्याची बौद्धिक क्षमता छान असते. ओके. आणि काय म्हटलेलं आहे, डाव्या मेंदूचा वापर, उजव्या मेंदूचा वापर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलेला आहे ना. कुठल्या मेंदूमध्ये कुठली गोष्ट आहे, जे लोक दोन्ही मेंदूचा छान प्रकारे वापर करू शकतात ना, त्यांची सुद्धा, यस, त्यांचीच स्मरणशक्ती खूप छान प्रकारे असते. म्हणजेच काय तर तर काय तर ही ऊर्जा सहजतेने त्यांच्या पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, प्रत्येक ग्रंथीपर्यंत पोहोचते. मेंदूचा विकास उत्कृष्ट प्रकारे होतो. आणि म्हणून मी आज म्हटलं आहे की आपल्याला जर विस्मरण होत आहे, काय असते ना, माणूस घाबरून का होईना ऊर्जेला जोडतो. घाबरून ऊर्जेला जोडतो, घाबरून. माझ्याकडे सगळं बरोबर आहे, ओके ओके आहे आणि मी ऊर्जेला जुडणार असं नाही. परंतु जर काय तुम्हाला असं वाटते की माझी स्मरणशक्ती दांडगी राहावी, मला विस्मरण कधीही होऊ नये, आणि मी काय म्हणत असते, ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर एक रिव्हर्स जर्नी होते. म्हणजेच काय तर माझा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होतो, तो सुद्धा अगदी नव्या एक म्हणजे आज मी आहे त्यापेक्षा मी 20 वर्षांनी लहान मागे गेलो आहे. याचाच अर्थ काय तर मला पुन्हा त्याच शब्दाचा विस्मरणाशी सुद्धा एक छान असा संबंध येतो. काय विस्मरणाशी सुद्धा त्या गोष्टीचा असा संबंध येतो की जर काय विस्मरण व्हायला लागलेलं आहे तर कुठेतरी वयाचा टप्पा गाठलेला आहे, यामुळे जर होत असेल तर रेकी शिकल्यानंतर रिव्हर्स जर्नी होते आणि ते विस्मरणाची जे प्रश्न आहेत ते मिटून जातात. ओके. मग लोक म्हणतात, मॅडम मला नव्या लोकांसारख्या सारख्या ना छान गोष्टी आठवतात, माझा माइंड ना फ्रेश राहतो, माझी ना स्मरणशक्ती वाढली आहे, माझी आकलन क्षमता वाढली आहे. असं म्हणतात ना लोक बऱ्याच वेळा की आहे ना, आता काय माझं वय राहिलं शिकायचं, असं म्हणतात ना. या वयामध्ये काय शिकणार नवं, आता काय करणार. परंतु रेकी सोबत जुडल्यानंतर, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर असं कधी वाटत नाही की या वयात काय करायचं. येस, कारण काय तर मानसिकता सुद्धा त्याच प्रकारे बदललेली असते, त्याच प्रकारे. ओके. त्याच प्रकारे मानसिकता सुद्धा बदललेली असते. एवढं एवढा या ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. मग ही ब्रह्मांडी ऊर्जा आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कशा प्रकारे वापरावी. यस. तर बघा, या ऊर्जेचा वापर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कसा होतो तर सेम मी मागा सांगितल्याप्रमाणे स्मरणशक्ती छान प्रकारे राहण्यासाठी काय आहे तर आपल्या आतमध्ये असलेली प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, ती वैश्विक शक्ती, ती ब्रह्मांडीय ऊर्जा, तीच रेखीय ऊर्जा, त्यालाच आपण सगळी ऊर्जा म्हणूया, त्यालाच जैविक ऊर्जा म्हणूया, ती आपल्या शरीरामध्ये येत राहते, येत राहते, येत राहते आणि ती वरच्या चक्रांपर्यंत सहजतेने जाते. मग ती वरच्या चक्रांपर्यंत सहजतेने केव्हा जाणार, जेव्हा आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस नसतील किंवा वर जाणारा रस्ता आहे ना हा सहजतेने मोकळा असेल. ओके. मग हा रस्ता मोकळा करण्यासाठी आपण जेव्हा रेकी सोबत जोडतो, जेव्हा आपण ध्यानधारणा करतो, तेव्हा हळूहळू हळूहळू क्लिनिंग होते, स्वच्छ होते, स्वच्छ होतात एक 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 चक्र. आणि एक एक चक्र स्वच्छ होता 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 ही ऊर्जा सहजतेने वरच्या चक्रांपर्यंत पोहोचते. आणि म्हणून जशी जशी पोहोचते तसं तसं हे छान प्रकारे हे होत राहतं, वर ऊर्जा जात राहते आणि आपल्या
वरच्या या चक्रांचा विकास होत राहतो. सहस्रारपर्यंत, आज्ञापर्यंत ती ऊर्जा सहजतेने पोहोचत राहते. आणि मग काय, तर रेकीमध्ये आल्यानंतर मी कुठलाही विषय घ्यायचा असला ना तर अनुभवाशिवाय घेत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. रेकीमध्ये आल्यानंतर मला अनेक जणांनी सांगितलं की मॅडम, आता आहे ना कोणतीही गोष्ट लक्षातही लवकर येते. एवढंच नव्हे तर माझ्या मुलांचा अभ्यास मला घ्यायचा ना जीवावर यायचं, कारण ते समजायचं नाही. कारण आता साहजिक आहे की त्यांचा अभ्यास आणि आपला अभ्यास, अभ्यासक्रमामध्ये खूप बदल होता. पण आता ना एखाद्या वेळेस थोडंसं रिव्हिजन केलं की त्यांचा अभ्यास आपल्याला कळतो आणि मी सहजतेने घेऊ शकते. होमवर्क, आता मला एक तुम्हीच सांगा की होमवर्क घेणारी आई ही जवळ किती वर्षाची असेल? 40च्या आतमधली, हो ना? म्हणजेच कुठेतरी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा ही ऊर्जा आपल्याला मदत करते. ओके मॅडम ना, मला काय व्हायचं, दिवसभर आहे ना वस्तू शोधण्यामध्ये वेळ जायचा. मी एखादी गोष्ट ठेवली ना, कुठं ठेवली, कुठं ठेवली, दररोजच तेच किचन, पण किचन मधल्या वस्तू माझ्या मला सापडत नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की महिला मंडळांना तर असं असते, आपण आता मी इथं जरी बसलेली असली तरी तुम्हाला माहिती आहे मध्ये मध्ये कोणी येते, हे कुठे ठेवलं आहे, ते कुठे ठेवलं आहे विचारायला. हो ना, तुम्हाला माहिती आहे सेशन मध्ये पण येतात, हे कुठे असेल, ते कुठे असेल. तर आपण बसलेलो एका ठिकाणी असतो आणि आपल्याला स्मरण पूर्ण वस्तूंचं ठेवावं लागते कुठं काय असेल. येस, एवढा आपल्याला आपला माइंड अगदी ऍक्टिव्ह ठेवावा लागतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर का मलाच माझ्या वस्तू सापडत नाहीयेत, तर कुठेतरी मला ध्यान करण्याची गरज आहे. बस, नक्कीच आपला प्रश्न सॉल्व्ह होणार. येथे प्रश्न सॉल्व्ह होणार, कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत आपण जुडल्यानंतर आपण ही वैश्विक ऊर्जा, ही प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात घेण्याचं टेक्निक शिकणार. मोठ्या प्रमाणात ही ऊर्जा घेतल्यानंतर आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणजेच आरोग्यशास्त्रानुसार आपण योग्य अफर्मेशन, माइंड प्रोग्रामिंग आणि सगळ्या गोष्टीच्या सहाय्याने स्वतःचा शारीरिक विकास करणार. आणि मी नेहमी शब्द वापरत असते की स्वतःच्या क्षमतांचा विकास करणार. त्या क्षमतांमध्ये मी माझी मानसिक स्थिती सहजतेने सुधारणार आणि त्या क्षमतांमध्ये माझी स्मरणशक्ती सुद्धा मी उत्कृष्ट प्रकारे सुधारणार. कदाचित सेशनचं नाव जर स्मरणशक्ती वाढवा असं दिलं असतं तरी चाललं असतं, परंतु प्रश्न काय आहे त्या प्रश्नावर फोकस व्हावा म्हणून फक्त विस्मरण हा शब्द टाकला आहे. ओके, माझी दांडगी स्मरणशक्ती करण्यासाठी, माझा बौद्धिक विकास चांगला करण्यासाठी ही ऊर्जा फक्त कशी वापरायची हे टेक्निक रेकीमध्ये आल्यानंतर शिकवल्या जातं. माझ्या बौद्धिक क्षमतांचा मी कसा विकास करावा आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आध्यात्मिक ऊर्जेचा वापर स्वतःच्या विकासासाठी कसा करावा हे टेक्निक समजल्यामुळे उत्कृष्ट प्रकारे रिझल्ट ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत येत असतात. आणि अशा प्रकारे ऊर्जा आपल्याला मदत करत असते. कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की मला विचारू शकता हँड राईज करून. मी तुम्हाला परमिशन देते, असा हात करा, इलेक्ट्रिक हँड करा. तुम्हाला प्रश्न असेल तर मी तुम्हाला अनम्यूट करायला परमिशन देते, कारण सगळेचे सगळे एका वेळेस बोलतात आणि खूप गोंगाट करत होतो मग. केले मी अनम्यूट सगळ्यांना. कोणाला विचारायचं असेल प्रश्न तर विचारू शकता. नाही प्रश्न कोणाला? अरे वा. येस, 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 येस. पर्सनल एक प्रश्न आलेला आहे की मॅडम, येस, 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 हे बघा, स्मरणशक्ती किंवा आपण म्हणूया विस्मरण का होते, पुन्हा यावर कुठल्या चक्राचा प्रभाव आहे, कुठल्या चक्राची ऊर्जा मोठ्या प्रमाणात वरच्या चक्रांना जायला हवी आणि का, म्हातारपणीच का, तर येस, या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला सेशन मध्ये मिळणार आहे. कारण फक्त स्मरणशक्ती, विस्मरण या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर खूप खूप जास्त वेळ जाणार आहे आणि लाईव्ह सेशन मध्ये अनेक जणांना एवढा वेळ नसतो. त्यामुळे अगदी डिटेल्स माहिती मिळणार आहे.
पूर्ण पूर्ण माहितीच नव्हे तर त्या गोष्टीवर आपण प्रक्रिया करून घेणार. मेडिटेशन्स असतील स्पेशल स्पेशल त्या त्या गोष्टींचे. यस, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. हो, विद्यार्थ्यांसाठी तर नवीन बॅच लवकरच सुरू करत आहे, गणपती बाप्पांच्या मध्ये किंवा गणपती बाप्पा उठल्यानंतर. बस, बाप्पा विसर्जनानंतर किंवा बाप्पा आहेत तेव्हाच. मला तरी असं वाटते की गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, त्या आणि छान ज्ञान देणारी देवता आहे. तर नक्कीच गणपती बाप्पा आहेत तेव्हाच आपण विद्यार्थ्यांच्या बॅचला सुरुवात करणार आहे. हो, तेथे स्मरणशक्ती वाढवणे, बौद्धिक क्षमतांचा विकास करणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला. यस यस यस, त्या सेशन मध्ये. नाही, चार्जेस सांगेल सर, चार्जेस वगैरे जे काही आहे आपण लाईव्ह सेशन मध्ये नसतो बोलत. थोडस तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या, तुम्हाला कळतील. ओके, आपली एनर्जी एक्सचेंज फी फक्त सेवा म्हणून असते, कळेल तुम्हाला. खूप छान. आपल्या चक्रांचं क्लिनिंग झालं बघा. चक्र क्लीन झाले आणि वरच्या चक्रांना छान प्रकारे ऊर्जा जायला लागली ना, की स्मरणशक्तीमध्ये सुधार व्हायला लागतो. आता तुम्ही म्हणसाल आमच्या आजोबाईनं कुठं गेले ना की विसरून जातात, आपलं घर कुठं आहे, मोठा प्रॉब्लेम आहे समजा, तर लगेचच बाबा 2-8 दिवसामध्ये फरक पडेल असं नाही. वेळ लागू शकतो. जेवढा मोठा प्रश्न आहे तेवढा वेळ लागू शकतो ना. आहे ना, आपण डॉक्टरांकडे गेलो की असं म्हणतो का की किती दिवसातच फरक पडेल? नाही ना. ही ट्रीटमेंट असते, हा सराव करायचा असतो आणि हळूहळू फरक पडतो. पण माहितीये का, पहिला मेडिटेशन पासून मात्र आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला लागते. एवढा मात्र मी नेहमी शब्द देत असते. ही ऊर्जा आपल्याला खूप मदत करत असते. तुमचा विश्वास, तुमची घेण्याची क्षमता वाढवते आणि तुम्ही स्वतःसाठी काढत असलेला वेळ, तुमचं स्वतःवर असलेलं प्रेम तुमच्यासाठी खूप सुंदर प्रकारे ऊर्जा देत असतं. बोला सर. लहान मुलाचा कोर्स किती दिवसाचा आहे? काय म्हटलं सर? लहान मुलाचा कोर्स किती दिवसाचा आहे? लहान मुलांचा कोर्स सर आपण आता जाहीर करूया थोडा. ओके, करूया आपण. आपण घेतो तेवढा वेळ न घेता आपण तेवढा वेळ थोडा लागत नाही. त्यांना. हो, चल, ठीक आहे. करूया, थोडा कमी करूया, पण तरीही एखादा महिना तर लागेलच. एवढं बघा, रोजचा अर्धा तास घेऊया, एखादा महिना तरी. कारण कसं आहे, काही प्रक्रियेमध्ये तुम्ही नियमित असल्याशिवाय कसा तुम्हाला फरक पडणार आहे? हो ना. यस, नियमित मेडिटेशन किंवा मध्ये गॅप टाकून आपण मुलांना मेडिटेशन करायला सांगू. त्यांचा वेळ नाही गेला पाहिजे म्हणून सेशन थोडेसे कमी घेऊ. पण खूप सुंदर प्रकारे त्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. मुलांनी मला कामाला लावलं. अगदी खूप धन्यवाद सगळ्या बच्चे कंपनीचे. तो कोणत्या वर्गापासून असेल तो? आपण सर त्यांना पाचवी पासून ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी किंवा मोठे पण विद्यार्थी. 5वी ते 12वी. ठीक. फक्त विद्यार्थी दशा हाच विषय असेल हो त्यामध्ये. हो. विद्यार्थी दशेमध्येच जे शिक्षण आहे ते. आणि मग जे थोडेसे मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळं मेडिटेशन तयार करूया बस. चल. हं. वयानुसार मेडिटेशन तयार करून देणार. ओके. तर विस्मरण याविषयी कोणाला बोलायचं नाहीये, विचारायचं नाहीये, काही हरकत नाही. मी काय म्हणते, काही एक्सपिरियन्स आहे कोणाकडे? काही सांगत असाल तर सांगा, 2-3 एक्सपिरियन्स घेऊया. माईक ऑन होईल जयश्री ताई तुमचा? हात वर केला पण, चला करा पटकन. मी कसा करून देऊ तुमचा माईक सुरू? हा, आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा, ज्या वेळेला रेखीची म्हणजे आम्ही लोकांनी सुरुवात केली ना, त्यावेळेला ह्या गोष्टींची काहीच माहिती नव्हती. ज्या वेळेला शिकवायला सुरुवात केलात आणि तुम्ही स्वतःची ओळख आम्हाला करून दिली, आमची ओळख झाली आणि त्याच्यानंतर आम्ही त्या रेखीमध्ये किंवा त्या ऊर्जेमध्ये ज्या वेळेला स्वतःला गेलो ना, म्हणजे आत आतपर्यंत त्याचा हे व्हायला लागला, त्यावेळेला स्मरणशक्तीचं पण आपोआपच यायला लागली की. आणि तुम्ही म्हणून माझा माईक बंद करता की तुम्ही खूप बोलता खूप बोलता, पण तेवढे दिवस स्मरणशक्ती नव्हती ना मॅडम. आता ती आली तर तुम्ही बंद करता माझं माईक. आणि खूप 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 धन्यवाद
मॅडम मी खूप खुश आहे आणि खूप आनंदी आहे की मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर आनंद होतोय आणि किती करेल तेवढं थोडं होतंय. जयश्रीताई, तुमचा माईक मी कधीच बंद नाही केला, कुठंतरी ते कधीच नाही केला. तुम्हाला असं वाटत? नाही हा, नाही करा. नाही 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 केलं नाही. चालेल. थँक्यू. येस. आता अगोदर खरंच आहे जयश्रीताईच्या लक्षात बऱ्याच गोष्टी नाही राहायच्या, हो ना. मग एकच गोष्ट, काही लोक सेशन मध्ये एक विषय सांगितल्यानंतर पुन्हा विचारतात, आता सेशन मध्ये झालं ना आपलं, मग पुन्हा तुम्ही त्याचवरच बाकीच्यांना हसू येतं. पण तुम्हाला सांगू का, त्यांची ऊर्जा पूर्ण पोहोचत नाहीये ना, अजून थोडेसे दिवस जाऊ द्या, 3rd डिग्री पर्यंत येऊ द्या, ते पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारत नाहीत. ओके. कारण काय होते, तर कुठंतरी आपण या ऊर्जेसोबत जोडायला लागल्यामुळे स्मरणशक्ती वाढायला लागते आणि हळूहळू का होईना विकास व्हायला लागतो. आणि मॅडम त्याचं माध्यम तुम्हीच आहे. तुमच्यामुळे हे सगळं म्हणजे स्वतःच्यात बदल घडवायला मिळाला. या ऊर्जेमुळे आपल्याला स्वतःत बदल घडवायला मिळाला. आपल्यामध्ये ती क्षमता होती, ती ताकद कोणामध्ये होती क्षमता होती पण त्याची माहिती नव्हती ना. जे फक्त म्हणजे जाणीव नव्हती. हा यस. माझीच मला जाणीव नव्हती, माझ्याच ऊर्जेची, माझ्याच आतमध्ये असलेल्या शक्तीची मला जाणीव नव्हती. आणि म्हणून काय झालं, तर म्हणून माझ्याच आतल्या ऊर्जेची मला जाणीव नाही आहे, माझ्याच आतमध्ये केवढी क्षमता आहे, केवढी शक्ती आहे ना, हिची मला विसर पडलेला होता, म्हणून मी तिचा पूर्ण वापर केला नाही. बस. तुम्हाला ते टेक्निक खूप समजलं धन्यवाद मॅडम. आणि स्वतःमध्ये बदल घडला. खूप छान. मस्त. खूप छान. थँक्यू. आणखी कोणाला शेअरिंग करायचंय? स्वतःच हँड राईज करा. हा, मला दिसत नाही तुम्ही. कोणाला शेअरिंग नाही करायचं? अच्छा, हा. आज शेअरिंग साठी स्पेशल लोकांना सांगितलेलं होतं, घेतलेले होते. कुठे आहेत ते सर्व सदस्य? कोणते आहेत? येस, ज्यांना आज शेअरिंग करायचं होतं. हो, बोला बोला. प्रगती, बोला. प्रगती, तुम्ही हँड राईज केला होता? मग मला हात दिसला तुमचा. माझ्याच आतमध्ये सगळी ऊर्जा आहे, ही क्षमता तुमच्या आतमध्येच आहे. असं नाहीये की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जुळायच्या अगोदर माझ्यामध्ये ह्या क्षमता नव्हत्या. आहे. यस. आपल्या प्रत्येकामध्ये ती ताकद आहे, आपल्या प्रत्येकामध्ये तेच सर्व आहे. काय? की ज्याच्या माध्यमातून मी स्वतःला बदल घडवून आणणार. माझ्याच आतमध्ये सगळं काही आहे. परंतु झालं असं आहे की त्या ऊर्जेचा आपल्याला विसर पडलेला आहे. ज्याप्रमाणे हनुमंतांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडलेला होता, जामवंतांनी त्यांना आठवण करून दिली, सेम ही ब्रह्मांडी ऊर्जा रेखी तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बघा, आपण सगळेजण त्याचे लाडके आहोत, आहे ना. मला कुठल्या तरी एका वैश्विक ऊर्जेने, कुठल्या तरी एका ऊर्जेने मला इथं पाठवलेलं आहे आणि माझी ते संरक्षण करत आहे नेहमीच. कुठं मला लागलं, कुठं काही झालं, अनेक वेळा मला असं वाटतं की अरे आता गेलो आणि मी वाचलो. अनेक वेळा झाला आहे. कुठं करकचून ब्रेक लागला, कुठं काही झालं, कुठं काही झालं, अनेक वेळा आपलं संरक्षण झालं आहे. असं वाटते ना आपल्याला की काहीतरी ऊर्जा माझ्या सोबत काम करत आहे गड्या, म्हणून तर माझ्या सोबत एवढ्या छान छान गोष्टी होत आहे. पॉझिटिव्हली जर आयुष्याचा विचार केला तर. आणि जर आयुष्याचा विचार निगेटिव्ह पद्धतीने केला तर आपल्या आयुष्यामध्ये काय काय वाईट आहे, काय काय वाईट आहे, हे आपण लिस्ट भरू शकतो, हो ना. पण जर आयुष्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहायला विचार केला तर एवढं मात्र लक्षात येईल की माझ्यासोबत खूप छान चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आणि घडत आहेत. आणि कुठली तरी शक्ती मला मदत करत आहे. ज्या एका ऊर्जेने मला इथं पाठवलेलं आहे ना, तीच ऊर्जा माझ्यामध्ये भरभरून आहे. आणि त्या परमपिता परमेश्वराला, त्या ईश्वराला, त्या वैश्विक शक्तीला तुम्ही त्याला कुठलंही नाव द्या, प्रत्येक धर्मानुसार वेगळं नाव आहे, त्या नावानुसार नाव द्या, परंतु फक्त तिला आवाहन करा, स्वतःमध्ये बोलवा, तिचा स्वीकार करा. आणि हे केवढ्या प्रमाणात स्वीकार करावा, कसा करावा आणि त्या सगळ्या गोष्टींचा वापर मी माझ्यासाठी कसा करावा, हे टेक्निक आपण शिकून घेणार आहे. आणि जसं आपण हे टेक्निक शिकणार ना, तसं आपल्या आयुष्यामध्ये लगेच लवकरात लवकर बदल व्हायला लागेल.
मग त्यातल्या त्यात रेखीच का? आतापर्यंत अनेक ध्यानधारणा करत असणारे अनेक सदस्य आहेत. अनेक सदस्य हे पण सांगतात की हो, ध्यानधारणेमुळे आम्हाला फरक पडला मॅडम, परंतु आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये जुडल्यानंतर जास्त फरक जाणवला. ओके, मग ती मनशांती असो, मग ते आरोग्याचं दुरुस्त होणं असो, मग ती स्मरणशक्ती असो, म्हणजेच काय तर आर्थिक, सामाजिक, भौतिक कुठलीही गोष्ट असू देत, शारीरिक, मानसिक कुठलीही असू देत, माझ्या व्यवसायामधलं स्थिरत्व असू दे, माझी निर्णय क्षमता असू दे, माझे नातेसंबंध असू दे, आणि अगोदर मी बोललेल्या त्या सगळ्या असू दे, मला लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त फरक आपल्या इन्स्टिट्यूट सोबत जुडल्यानंतर जाणवला, असं सांगणारे अनेक सदस्य आहेत. या मागचं रिझन हे आहे की मॅडम, या मागचं कारण तुम्ही आहे. तुम्ही खूप समजावून सांगता ती गोष्ट, आणि ती म्हणजे आनंदाने आम्हाला म्हणजे ती स्वीकारली जाते आपोआपच. हा तुमचा प्रेमाचा भाव, हा तुमचा स्वीकाराचा भाव, आणि हे ना तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम ते बोलते आहे. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की ही ऊर्जा घ्यायची कशी? ओके, ही ऊर्जा घ्यायची कशी आणि ही त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण वापरायची कशी, हे टेक्निक आपण इथं शिकत असतो. हे टेक्निक मी नेहमी सांगते, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन, या तीनही दृष्टिकोनातून आपण उपयोगात कशी आणायची हे टेक्निक शिकतो आणि त्या गोष्टी करून घेत असतो. ओके, आणि म्हणून लवकरात लवकर फरक पडते. बघा, एखादी गोष्ट जुन्या पद्धतीने केली तर त्याला वेळ लागतो. जसं की आता आपण चव असेल त्यात प्रश्न नाही सांगत, पाटा वरवंट्यावर जेव्हा आपण आपला भाजीचा मसाला तयार करतो तेव्हा जेवढा वेळ लागते त्यापेक्षा जास्त बारीक आणि छान मसाला भाजीसाठी आपण मिक्सर मध्ये आता तयार करतो. यस, त्यामुळे काय झालं तर त्यामुळे आपला वेळ वाचला. ओके, आपला वेळ वाचला आणि एका वेळेस आपण मिक्सरही चालवतो, फोनवरही बोलतो आणि इकडे किचनवर आपल्या गॅसवरचे काही जे पदार्थ असतील ते पण बघतो. म्हणजे ना आपण एका वेळेस जास्त गोष्टी पण करू शकतो, कमी वेळामध्ये आणि छान प्रकारे करू शकतो. विशेष म्हणजे मेहनत कमी लागते. म्हणजेच काय तर आपण नव्या टेक्निकचा उपयोग केला, हेच झालं ना. जेव्हापासून मिक्सर आला तेव्हापासून हेच झालं की नाही, नव्या टेक्निकचा उपयोग केला. सेम येथे आपण या अध्यात्मशास्त्रासाठी नव्या टेक्निकचा उपयोग करत आहे. सुंदर प्रकारे ऊर्जा आपल्या सोबत एकरूप करत आहे. ओके, आणखी पुढे जाऊन जर आपण विचार केला तर ही ऊर्जा कशी वापरायची हे पण शिकतो, किती वापरायची हे पण शिकतो. एवढंच नव्हे तर मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः ही ऊर्जा वापरली, तिचा उपयोग केला, मी म्हणजे आपण सर्व, आणि त्यानंतर मी प्रोफेशनली हिलर कसं व्हावं, मी इतरांसाठी सुद्धा या ऊर्जेचा वापर करून कशा प्रकारे 2 पैसे कमवण्याचं साधन ते मिळवावं, इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा मी या ऊर्जेच्या माध्यमातून सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य, संपन्नता आणण्यासाठी त्यांना त्यांचा ऑरा क्लीन करून आणि त्यांना त्या टेक्निक वापरून रेकी देऊन त्यांना कशा प्रकारे मी बदल घडवून आणायचा हे सुद्धा टेक्निक शिकतो. म्हणजे किती किती गंमत आहे ना. येस, आणखी मी सोपी भाषेमध्ये सांगायचं म्हणेल, बघा, एखाद्याजवळ मी तर पैसा कमावला आहे. ओके, पैसा घेणे किंवा एखाद्याने पैसा आकर्षित करणे, पैसा मिळवणे, परंतु आलेल्या पैशाचा योग्य गुंतवणूक करणे, योग्य वापर करणे, कशा प्रकारे करणे, हे टेक्निक ज्याला असते त्याची लवकर प्रगती होते. येस, एखाद्या व्यक्तीजवळ भरपूर पैसा आहे किंवा वडिलोपार्जित भरपूर आलाय, पण नवं गुंतवणूक कसं करायचं ठेवायचं फक्त तळ्यामध्ये. ओके, मग जर तळ्यामध्ये किंवा जपूनच ठेवलं, फक्त जमाच करून ठेवले, तर ते वाढतील का पैसे त्या रूपात? नाही. पण जर गुंतवणूक केली तर किती सुंदर प्रकारे त्याचा जास्त प्रमाणामध्ये आपण त्याचा फायदा करू शकतो, माहितीये ना. सगळ्यांनी मान नाही हलवले, कदाचित माझा विषय लक्षात आला नाही. समजा पैसे आहेत,
जर पैसे आहेत आणि पैसे आपण काही विशिष्ट रक्कम, मोठी रक्कम आहे, ती रक्कम जर काय फक्त आणि फक्त जमा ठेवली, तर जमा ठेवली त्यामधून जास्त नफा मिळेल की बघा, आपण असा विचार करूया की माझ्याकडे काही रक्कम आहे आणि मी माझ्याकडे डब्यामध्ये ठेवली, त्याचा जास्त फायदा होईल की माझ्याकडे जी रक्कम आहे ती मी बँकेमध्ये ठेवली कुठेतरी फिक्स डिपॉझिट करून, त्याचा जास्त फायदा होईल की मी माझ्याजवळ जी रक्कम आहे ती एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या लँडमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी, एखाद्या विशेष ठिकाणी गुंतवली. ओके, मार्केटचा अभ्यास करून, तर मला जास्त फायदा होईल. कुठे मला जास्त फायदा होऊ शकतो? येस, सगळ्यांना माहिती आहे की मी ज्या प्रकारे गुंतवणूक करेल, डब्यामध्ये जशी तशी ठेवून त्याचा फायदा होईल का? बिलकुल नाही. ती वाढेल का? नाही. पण जर काय मी त्याचा योग्य प्रकारे गुंतवणूक केलं, विनियोग केला, तर ती त्या टेक्निकचा जर वापर केला मी विशिष्ट प्रकारच्या, तर माझी जी रक्कम आहे ती दुप्पट, चौपट, पाचपट, दहापट, किती पट होईल हे सांगता येत नाही. यास तिचा उपयोग मी माझ्या आयुष्याच्या अनेक गोष्टींसाठी घेऊ शकतो. सेम या ऊर्जेला आपण तशी ऊर्जा समजूया. आली आहे मला ब्रह्मांडाकडून, पण आलेल्या ऊर्जेचा मी वापर कुठं कुठं करतो आहे की माझ्याकडे ऊर्जा आहे, भरभरून ऊर्जा आहे, परंतु मग मी दिवसभर दुसऱ्याच गोष्टींमध्ये त्या ऊर्जेचा वापर खर्च करतो आहे. तर सेम मी माझ्या वेळेचा उपयोग कसा करतो त्यात तेवढंच महत्व आहे. जसं मी माझ्या वेळेची गुंतवणूक कुठे कुठे करतो, व्हॅल्यू क्रिएट करतो का माझ्या माझ्या वेळेला, त्याचप्रमाणे मला जी ब्रह्मांडीय ऊर्जा मिळत आहे तिचा उपयोग मी कशा कशासाठी करतो. रेणुकाताई, हात मोकळे सोडा. ते त्यासाठी मी कसा करावा हे टेक्निकही आपण शिकतो. ओके, आणि मग ते लवकरात लवकर बदल आपल्या आयुष्यामध्ये घडत असतो. तर अशी ही ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा हिने मला भरभरून दिला आहे. हिचा उपयोग मला कुठं कुठं कसा कसा करावा हे खूप छान प्रकारे कळलं आणि मी करून घेतला स्वतःसाठी. नक्कीच अजूनही मी शिकत आहे. माझ्या ऊर्जेचा वापर मी कुठं कुठं कसा कसा करावा हे नव्या नव्या गोष्टी अजूनही मी शिकत आहे, स्वतःला डेव्हलप करत आहे. असं नाहीये की झालं आणि हे एक एक गोष्ट नवी समजते आहे, पुन्हा जातो आहे. हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. तुम्ही सुद्धा या ऊर्जेसोबत जुडा. तुमच्या सोबत मला अनेक साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. तुमच्या प्रत्येक अनुभवामधून माझा स्वतःवरचा विश्वास वाढवला जातो या ब्रह्मांडीय ऊर्जेचा. तुम्ही एक एक अनुभव शेअर करताना सेशन मध्ये मला आणखी उत्साह येतो. तुम्ही एक एक प्रश्न सांगताना तेव्हा मला आणखी एक विचार येतो की आता या प्रश्नाला उत्तर म्हणून आपण ऊर्जेचा वापर कसा बरं करायचा. आणि मग काय होते माहितीये का, मग तो लागतो एखादा शोध आणि मग तुम्ही काही दिवसामध्ये सांगता, हो मॅडम आपण अशा अशा प्रकारे रेकी दिली ना आणि मग आहे ना छान रिझल्ट आला. मग आहे ना काय होते, तेथे सेशन तयार होतं. अरे हो, आपण अशा प्रकारे करूया इतरांसाठी प्रयत्न. अनेक नकळत आलेले प्रश्न, मोठे मोठे प्रश्न, खरोखर कुठेही काहीही गोष्टी माहिती नसताना आपण त्याला छान प्रकारे हील केलं आणि त्या प्रकाराने पुढे गेलोत अनेकांसाठी, तर ते प्रश्न सहजतेने मिटलेत. खूप मज्जा आहे. ऊर्जा शिकणे, ऊर्जा सोबत जुडणे, नवनवीन गोष्टी शिकणे, एवढा आनंद यापेक्षा दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाहीये एवढं मला वाटते. कारण येथे काय होते, ऊर्जेसोबत जुडल्याने माझी आध्यात्मिकही प्रगती होते, माझी आर्थिकही होते, मला मनशांतीही मिळते, मला आरोग्यही मिळतं, मला आनंदही मिळतं, सगळं सगळं मिळते. काय नाही मिळत आहे? सर्वच मिळते आहे. मी विद्यार्थी असेल तर माझा सर्वांगीण विकास होतो. यस, कित्येक लोक असे आहेत की मॅडम अगोदर ना माझ्यामध्ये हा गुण आहे माहीतच नव्हतं. अरे माहित होतं, तो आतमध्येच होता, पण आहे ना ऊर्जेसोबत जुडल्यानंतर काय झालं, तर त्या गुणांना पुन्हा चालना दिली गेली, आपोआप त्या गुणांचा विकास झाला आणि पुन्हा नव्याने आपण उभं राहिलो. विस्मरणात गेलेल्या कला मला पुन्हा यायला लागल्यात किंवा माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे असं मला वाटलंच नव्हतं, पण मी सहजतेने मॅडम, कित्येक लोक आहेत, कित्येक महिला मंडळ आहेत ज्यांना कधी कोणासमोर बोलता येत नव्हतं आणि ते खूप सुंदर प्रकारे आता लाईव्ह सेशन मध्ये बोलतात. किती 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 आनंद वाटतो ह्या सगळ्या गोष्टींचा. बऱ्याच जणांनी अनम्यूट केलाय, मला माहितीये तुम्हाला संधी हवी आहे. यस, तुम्हाला संधी मिळत आहे. बोला जयाताई, माईक ऑन केला, चेतनाताईंनी माईक ऑन केला. अवेअरनेस खूप आला मॅडम आणि आपलंच कोड आपल्याला उलगडायला लागलं. जसं की म्हणजे प्रश्न आपोआप आपले उत्तर मिळायला लागले. यस,
येस. जसं की पहिल्या दुसऱ्या डिग्री पर्यंत काय व्हायचं ना जयाताई, आपण लावू का मॅडमला फोन? आता तिसऱ्या डिग्री मध्ये आणि कुठेतरी ग्रँड मास्टरला आल्यानंतर फोन लावावासा नाही वाटत. नाही, मी माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आणि ते मिळते, उत्तर मिळते. येस. येस, खूप छान. मिळतेच. धन्यवाद. आणखी यांनी केला होता, चेतनांचा माईक ऑन आहे हो ना? हा. नमस्ते ताई. आत्मा नमस्ते. आपल्याला जेव्हा खूप विस्मरण होत चाललेलं असतात गोष्टी, म्हणजे जेव्हा आपण रेकीला जोडू, हं, तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी, म्हणजे ते खूप आपली पॉवर जी आहे ती वाढत राहते. हं, विस्मरण आपलं कमी होतं. हं. तसंच आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतात. आणि जी काही हरवलेली आपली क्षमता आहे ती पण पुन्हा विकसित होते नव्याने. आणि नव्याने आपल्याला शोध लागल्यासारखा मला जाणवतोय असं. माझाच मला नव्याने शोध लागला, खरं आहे ताई. हा. आणि ते ते एक गाणं आहे ना, पुन्हा नव्याने जन्मली मी, आहे ना. मला पण खूप वेळा असंच वाटतं ना, अरे यार, किती ते नवं फिरूनी नवी जन्मे मी, हो. आहे ना. नव्याने सकारात्मक विचार जे आहेत ना ते जास्तीत जास्त आपण करायला लागतो. खरं. रेकीला जेव्हा जोडतो आपण, तेव्हा सगळे नकारात्मक विचार आपले हळूहळू निघून जातात बाजूला. आणि जो प्रकाश आहे तो सगळा अंधकारापासून प्रकाशाकडे येण्याची ही जर्नी, मी असंच म्हणेन. खरं. खूप छान. खूप छान. सेकंड डिग्रीचे सगळे सदस्य, त्यांना शेअरिंग करायची होती आज, हो ना? बरोबर आहे का माझं? किरण ताई, तुमच्याच ग्रुपला सांगितलं होतं का आज तुम्ही करणार होते ना शेअरिंग, तुमचा ग्रुप? कोणासोबत काल बोलणं झालं? मॅडम, आम्हाला संधी हवी आहे शेअरिंगची, कालचं सेशन. मग काय होते सगळ्यांना? हा, बरोबर आहे ना किरण ताई? किरण बोले, तुमचीच ना बॅच ती, की नाही? आमचीच बॅच होती, पण कुणीतरी म्हंटल होतं की शेअरिंग करायची आहे बा म्हणून. बरोबर नाव आहे. नाही आठवत मला. ओके ओके, काय हरकत नाही, काय हरकत नाही. ओके, चला. अरे, म्यूट केलं किरण मी तुम्हाला, चुकून झालं. चला, तर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये काय बदल झाला, हे फक्त 2 शेअरिंग आपण घेणार आहे, कोणाला करायची असेल तर. आणि मग आपण पुढच्या सेशन कडे जाणार आहे. आज तुमच्याकडून काहीतरी ऐकायचं आहे. डॉक्टर प्रियंका. आत्मा नमस्ते मॅम, आत्मा नमस्ते सर्वांना. मी कसं कसं स्वतःला एक्सप्रेस करू, आता माझ्या मनात तोच विचार होता की मॅम माझं नाव घेतायत की काय, आणि सडनली मॅम माझं नाव घेतलं. काल सुद्धा आपलं असंच झालेलं. तुम्ही खरंच अंतर्यामी आहात, याच्याशिवाय काही बोलू शकत नाहीये. रिसेंटली मला रेकीचे बरेच अनुभव आले, जे मी आपल्या सेशन्स मध्ये शेअर करत होते. 2 दिवसापूर्वीची गोष्ट की आमच्याकडे आमच्या कॉर्पोरेट ऑफिसला एक ट्रेनिंग होणार होतं. आणि मी त्या ट्रेनिंग बद्दल माझ्या कलिगला म्हटलं की जर आपल्याकडे सुद्धा आपण ते ट्रेनिंग स्टार्ट करायला बघूया. आणि हा विषय झाला आणि 2 तासांनी आम्हाला मेल आलं की तुमच्या ऑफिसला सुद्धा हे ट्रेनिंग करून घ्यायचंय. सो तुम्ही लवकरात लवकर कसं अरेंज करता येईल ते बघा. म्हणजे जे मॅडम म्हणतात की तुम्ही जे बोलाल तेच होतं, तो अनुभव आलेला आहे मला. आणि असे खूप सारे अनुभव येतात, छोट्या छोट्या खूप साऱ्या चांगल्या गोष्टी होत असतात. जसं की ट्रेन मध्ये बसायला जागा मिळणं, एक्सपेक्टेड नसताना कोणीतरी लेडीज पटकन उठते आणि सांगते की ताई बसा थोडा वेळ. खूप साऱ्या गोष्टी जसं आपल्याला हव्यात तशा होतात. आणि जसं सगळ्यांनी सांगितलं तसं माइंडसेट तुमचा खूप चेंज होतो, तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे वळता. प्लस अजून एक गोष्ट की तुमचं पेन सुद्धा, बॉडी पेन जे काही ओव्हरऑल असतं ते सुद्धा खूप कमी होतं. म्हणजे मी रेकी जॉईन केल्यापासून मायग्रेनचा त्रास माझा खूप म्हणजे खूप कमी झालाय.
आधी मला आठवड्यात दोनदा तीनदा तरी हेडेक साठी गोळी घ्यावीच लागायची आणि जोपर्यंत मी गोळी घेत नाही तोपर्यंत माझी डोकेदुखी थांबायची नाही. पण आता मी स्वतः एक्सपिरियन्स करते की डोकं खूप कमी वेळा दुखतं. सो ती एक खूप छान गोष्ट होतीये माझ्या बाबतीत. थँक्यू सो बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्याच्यानी वेळ वाढेल त्यामुळे शेअर नाही करत. थँक्यू सो मच. खूप छान. छान डोकेदुखी थांबली. खरंय. येस, डोकेदुखी खूप जणांची थांबली आहे. आणि एवढंच नव्हे तर डोकादुखीमुळे, मानसिक ताणामुळे लागलेले चष्मे कित्येक जणांचे आपल्या इथं पूर्णपणे निघालेले आहेत किंवा ते नंबर तरी कमी झाले आहेत, एवढं मात्र नक्की. खूप छान. थँक्यू 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 कविता ताई. स्वयंप्रभा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा म्हणजे सुरुवातीला माझी स्मरणशक्ती चांगली होती पण काही वर्षांमध्ये अभ्यासाच्या प्रेशरमुळे असं 7-8 वेळेस लिहून पण जास्त काही आठवायचं नाही. पण जेव्हापासून रेकीत आली तेव्हापासून 1-2 वेळा वाचून लिहून एकदम व्यवस्थित आठवतं. आणि बाकी तर आयुष्यात खूपच बदल झालाय. म्हणजे असं पूर्ण चेंज झाल्यासारखं वाटतं आयुष्य. एकदम सकारात्मक चेंज झालेलं आहे आयुष्य. खूप छान. मस्त. बहुत बढिया. आनंदी आनंद सर्वीकडे, हो ना? खूप छान. थँक्यू थँक्यू मयुरी. खूप छान. थँक्यू. हे आहेत का आपल्या स्वाती आहेत का? स्वाती मला दिसत नाहीयेत ज्यांचे नाव घ्यायचे होते. माधव दादा. 3 झाले तुम्ही, चला. कसा अचानक आहे ना? नमस्ते सगळ्यांना. अं, खूप छान म्हणजे सकारात्मक विचार पण असतात खूप छान. आणि एक तर छान अशा टवटवीत उत्साही ग्रुपला आपण जोडले जातो तर त्याच्यामुळे दिवसभरातली आपली ऊर्जा पण कायम वाढलेली आणि अशी छान वाटते. खूप आशादायक वाटत असं. म्हणजे असं समजा एखाद्या रस्त्यावरतून तुमची तुमची गाडी चालवताय तुम्ही आणि ट्रॅफिक जाम आहे आणि अचानक कोणीतरी तुमच्या गाडीवर लाल दिवा बसवला तर कसं एकदम रिस्पॉन्स कसा सगळा बदलतो लोकांचा की लगेच तुम्हाला जागा मिळते. तो पोलीस पण तुमची गाडी येताना बघून ट्रॅफिक तुम्हाला मार्ग करून देतो. तर इतकी इतकी सगळी सकारात्मकता उगाच तशी वाढायला लागते. मग आपल्यालाच कळत नाही रे हे असं काय झालं एकदम असं. आणि खूप असं छान काय म्हणतात ते खूप सकारात्मक वाटतं त्याच्यामध्ये. That is true. खूप छान. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. आनंद मिळतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आतापर्यंत काय म्हणूया, मठापती दादांनी कधीच शेअरिंग केली नाही. ओके, आज बघूया वहिनी साहेब जवळ बसलेले आहेत, यांची शेअरिंग काय येते तर. आणि वहिनी साहेब या अगोदर कधीच संधी नव्हती दिली. हा, बरोबर आहे ना सर? चला मग शेअरिंग तुमची आज. आत्मा नमस्ते. नमस्ते. मी रेकीला जॉईन झाल्यानंतर मला अनुभव आलेले बरेचसे अनुभव आले. त्याच्यामध्ये एक अनुभव असा आहे की मी 2 महिन्यापूर्वी तुळजापूरला आणि देवदर्शनाला जात होतो. आदल्या दिवशी खूप पाऊस होता. मला असं वाटलं की आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊ शकतो किंवा नाही. आदल्या दिवशी मग त्या रात्री मी रेकीला आवाहन केलं किंवा मला दर्शनाला जायचं आहे, वेळ कमी आहे, तरी उद्या दिवसभर पाऊस नाही आला पाहिजे. पण त्याप्रमाणे नक्कीच सकाळी मी ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो खूप आभाळ होतं. आणि ज्यावेळेस मी म्हणजे 3 देवीचे मंदिर होते, एका देवीचं दर्शन घेतल्यानंतर मला 11 वाजून 11 मिनिटाला घड्याळात फक्त वाजले होते. मला एकदम अंजलचा नंबर मला हे झाला की माझ्यासोबत अंजल आहे तर. आणि मला खूप चांगलं वाटलं. आणि त्या दिवशी दिवसभरामध्ये तुळजापूरच्या देवीचं दर्शन, एडेश्वरीचं दर्शन, हे 2 दर्शन घेऊन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी घरी आलो. एक थेंब सुद्धा पाऊस आलेला नाही. हा माझा अनुभव आहे माझा त्यातला. एकीला आवाहन केलं, रेकीने मला पूर्ण वर्ष साथ दिली, दिवसभर मला साथ दिली मला. खूप छान. थँक्यू. खूप मस्त खूप मस्त. तर मी वहिनींना विचारेल, तुम्हाला काय बदल वाटतो जोडीदारामध्ये? असं सुरुवात केली. नाही नाही, सरांमध्ये तुम्हाला काय बदल वाटलाय आता? त्याने शांत झाले ते. राग होता थोडासा पण थोडे शांत झालेत. खरं आहे. एक मनशांती, डोकं शांत राहतं, चिडचिड राहत नाही. चिडचिड नाही. आणि दुसरा अनुभव असा मॅडम
हं, परवा मी जेव्हा प्रवासाला गेलो, 4 दिवस गावाला गेलो होतो बेंगलोरला स्वतःच्या गाडीनं. हं, जाताना मी गाडीला पूर्ण रेकी दिली होती मी गाडीला. हं, बेंगलोरला ट्रॅफिक मध्ये असताना माझ्या समोर एक मोठा टेम्पो होता. हं. टेम्पो यू टर्न घेत होता आणि मी सरळ जात होतो मी. पण अचानक त्या टेम्पो ड्रायव्हरने यू टर्न गाडी कटली नाही, तर रिव्हर्स घेतलं आणि माझ्या गाडीला ठोकलं एकदम पाठीवर रिव्हर्सनं. हा पण त्या ह्याच्यामध्ये आम्ही तिघजण गाडीत असताना आम्हाला कुणाला काहीही दुखापत झाली नाही. आम्ही तिघही एकदम सेफ होतो. गाडीला थोडा मार लागला, थोडं नुकसान झालं गाडीचं, पण आम्ही एकदम सेफ होतो आम्ही त्याला. हा एक मला अनुभव आला त्यामध्ये येस 2 येस दिवसात. तर रेकी दिलेली होती. गाडीला रेकी दिली होती, पिलर्स दिले होते आणि प्रिझम पण ठेवला होता त्याच्यावरती. खूप छान. येस आपण ते टेक्निक शिकवतोच. खूप छान. हम्म, ऊर्जा आपल्याला मदत करते. तुझ्या आणि मदत केली. बघा अपघात कधी होणार काय होणार हे तर आपण तो नाही बदलू शकत, पण आहे ना स्वतःची सुरक्षा मात्र आपण आणि किंवा कधी कधी थोड्याशाच नुकसानीमधून आपण वाचून जातो हे खूप महत्वाचं. जेव्हा हो. अनेकांना असं वाटते अरे हे संपले असतील तेव्हा आपली नवी सुरुवात होते. हे पण लक्षात घ्या आहे ना. हो. आपल्याला काहीच नसतं, आपण अलगदपणे त्या संकटातून त्या टेन्शन मधून बाहेर निघतो अशी मी पण ऊर्जा. कधी बाहेर आलो. येस खूप छान. धन्यवाद रिकी. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आता कोणाचं नाव घेऊ? आता कोण कोण मनामध्ये म्हणताय माझं नाव घेतलं पाहिजे, माझं नाव घेतलं पाहिजे. वरून मग म्हणता मॅडम तुम्हाला कळतं. पण असा हात काही करत नाहीत. हो ना विद्याताई हिरे. शोभाताई पाटील तुम्हाला संधी देते मी. ओके विद्याताई नंतर. खूप आत्मा दिवसात नमस्ते मॅडम. मला आत्मा नमस्ते. एकदम आनंदी आनंदी मॅडम. मी खूप खूप खुश आहे मॅडम. रेकीमध्ये आल्यापासून मी पूर्ण खुश आहे. सर्व काही छान होते आणि आता जे प्रश्न राहिले ते पण सुटणारच आहे असं मला खूप आशा आहे. येस आणि खूप छान प्रवास चालू आहे माझा. फर्स्ट सेकंड थर्ड आता ग्रँड मास्टरचा तर खूप छान प्रवास चालू आहे मॅडम. आणि येस खूप छान छान होते. खूप मस्त. थँक्यू. थँक्यू मला थँक्यू. वाटलंच माझं नाव घेता की काय. तुम्हाला कशी काय दिसते मी स्क्रीनवरून माझं नाव घेते की काय मध्ये. खूप छान. हा, मज्जा आहे मज्जा आहे असं. हा आपल्या आपल्या शोभाताई बरोबर आहे ना. शोभाताईचंच नाव घेतलं ना मी अगोदर. शोभाताई पाटील. चला बोलू देते तुम्हाला. हा करा माईक ऑन. नमस्ते. नमस्ते. मी मागे टूरला गेले होते मॅडम गुजरातला पावागडला. तर माझी हिंमत होत नव्हती, माझा खूप गुडघा दुखत होता. तर मी तुम्हाला पण सांगितलं होतं की बा मला तिथे जायचंय. तर मी गेले तर तो सकाळी म्हणजे इतकं तिथे पावसाचं वातावरण झालं होतं. मग एक तर मला म्हणजे पावसाचं खूप एनर्जी आहे की मला ताप येतो, माझ्या डोक्यावर पाऊस पडेल. तर मी ते बघून इतकी म्हणजे खचून गेली. पण आतून मग तुम्हाला रेकीला आवाहन केलं, तुम्हाला सगळं सांगितलं की बा मला पावागडला वर जायचंय. पण मॅडम आम्हाला म्हणजे 5 वाजेशी खाली उतरायचं होतं. मला इतकं टेन्शन आलं. पण काय माहित मला रेकीमुळे इतकी शक्ती मिळाली. तर मी पूर्ण म्हणजे वर गेले आणि 350 पायऱ्या चढायच्या होत्या. ते 350 पायऱ्या चढले पण, खाली उतरले पण आणि खाली पण आले. तर असं वाटलं की आपल्याला कोणी असं पंख लावले, पंख्याने इतके वर उडत गेली आणि खाली आली. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद रे. आणि खूप खूप फरक वाटतो. म्हणजे मला खूप म्हणजे असं म्हणजे खूप निगेटिव्ह होती. म्हणजे कोणी बोललो मी तो विचार म्हणजे ते मनातल्या मनात बोलायचे ते आपली विशुद्ध चक्रामध्ये ती सवय खूप होती. पण आता हा बोला 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 शोभाताई. हा तर त्या दिवसापासून आता म्हणजे तो म्हणजे ते मधातली ती माझी ती मशीनच बनून गेली. येत होते. खूप शांत झाली, खूप सभा म्हणजे विचार पण बंद झाले आणि झोप तर खूप छान लागते त्या दिवसापासून. खूप खूप मस्त. मेडिटेशन खूप छान होते. हो. खूप खूप धन्यवाद रे तिचे खूप खूप धन्यवाद. बघा लाईव्ह सेशन तुमचे मध्ये पण मॅडम विशुद्ध चक्रामधली तुमचे जी मशीन सुरू होत राहत होती ती बंद केली आहे. हे सांगणं खूप मोठी हिंमत लागते. म्हणजे मी मनातल्या मनात द्यायची शिव्या आता बंद केल्या आहे हे म्हणायला केवढी हिंमत लागते. आणि शोभाताई थँक्यू. पण आपलं खूप रिलेशन हे बदलतं.
मॅडम मी शिव्या वगैरे नाही द्यायची, पण तो समोरचा व्यक्ती काय बोलला ना, मी त्याची मनातल्या मनात भानगड करायची. त्याने मला असं केलं, त्याला असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, म्हणजे खूप अशी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे असे वाईट विचार येत होते. शिवी वगैरे मला शिवी येतच नाही, भानगड येतच नाही, पण असे निगेटिव्ह विचार त्याच्याबद्दल येत होते. पण ही मशीन खूप पूर्ण म्हणजे स्विच ऑफ होऊन गेली माझी. खूप छान, खूप छान. खूप छान आहे. खूप 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 धन्यवाद तुमचे पण. तसं नाही शोभाताई, तुम्ही खरंच ना खूप प्युअर सोल आहात. खूप चांगले आहात तुम्ही. कधी कधी काय होते माहितीये का, गोष्टी ना आपण वाहवत जातो त्या भावनांमध्ये, म्हणून गोष्टी होतात. आता तुम्हाला असं नाही वाटत का की आपण आता थोडं रिपीट करतो आहे ना, पण तरी आता स्थिरत्व आलाय पहिल्यापेक्षा स्वतःमध्ये, आहे ना? मला भानगड मॅडम मला समोर व्यक्तीशी भानगड नेत नव्हती, मी मनातल्या मनात करत होते ते. आता ती वर समोरची पण बोलणं बंद झालं आणि इथलं पण बंद झालं बिलकुल, म्हणजे विषय पण बंद झाले, खरं आहे. ते बंद झाले. निगेटिव्ह विषय येत पण नाही आणि ते पण म्हणजे मनात पण विचार येत नाही वाईट विचार. खूप छान, खूप खूप मस्त. खूप धन्यवाद तुमचे रेखीचे. आणि ते पावागडचं तर मला खूपच टेन्शन आलं होतं, पण कशी गेली आणि कशी आली ते तुम्हाला माहित किंवा रेखीलाच माहित. तुमची एनर्जी होती सोबत माझ्या. खूप छान. आणि आता हे माझे मिस्टर गेले ना 2 दिवसापूर्वी, तर मला फक्त हे तुमचं कंटिन्यू करणं. आता मी ते गावाला गेले, मी 2-3 दिवसापासून मी पावणे म्हणजे 7:50च्या बॅच पासून तर 10 पर्यंत तुमच्या बॅचला बसते ना. मला बॅचचं इतकं म्हणजे आवड झाली, तर मी त्यांच्यासोबत 3 दिवस आता हे पचमडीला तिथे टूरला गेली नाही का बरं, हा कार्यक्रम जाईल याच्यासाठी. मला तिथे इंटरेस्ट नाही वाटला, पण इथे इंटरेस्ट वाटला. काय ना शोभाताई, बघा, आध्यात्मिक प्रगती पण करावी, पण जर काय फिरायला भेटते आहे, मजा करायला भेटते आहे, तर ते पण करायचं आणि हे पण करायचं, दोन्ही पण पण मला याच्यात जास्त आवड आहे, किंवा माझं म्हणजे खूप मागे पडलेली, तर मला खूप म्हणजे मागचं ते म्हणजे ज्ञान. रिकव्हर करायचं म्हणजे. हा. हा, ते कव्हर करून बा पुढे जायचं. सगळ्यात मी मागे पडलेली त्याच्यामुळे. तुमच्या मनाला असं वाटते, काही काळजी करू नका, आता या बॅचला परत आपण प्रॅक्टिस करतोय ना, येऊन जाऊ आपण पुढे. हा, हो. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बोला प्रगती. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मला तर खूपच छान वाटतं आणि माझा स्वभाव खूप कडक आहे, तापट आहे. समोरच्याला एक उत्तर आलं की माझे 2 जातात. मस्त, बहुत बढिया. पण आता म्हणजे ज्या दिवसापासून चालू केलेलं आहे ना मी, त्या दिवसापासून मला खरंच खूप बरं वाटलंय. सगळ्यात पहिला म्हणजे माझी झोप मला इतकी कमी आहे, पण मी वेळेला झोपते आणि सकाळी 4 वाजता मला आपोआप जाग येते. वा. 4 वाजता. त्याच्यात मी आपलं मेडिटेशन करून घेते 2nd डिग्रीचं आणि नंतर आपलं होतं 5 वाजता. खूप मस्त. म्हणजे बरंच मला मला स्वतःला जाणवतं की माझ्यामध्ये फरक पडलेला आहे बरोबर, आणि खुश आहे मी त्याच्यामुळे. बरोबर, बरं वाटतं. बरोबर. हा. येस, खूप छान, खूप मस्त. प्रगती, हळूहळू प्रगती होते. हा, येस. प्रगतीने एक्सेप्ट केलं ना, की माझा स्वभाव तापट आहे, हीच मोठी प्रगती आहे. येस. खूप छान, मस्त, बहुत बढिया. आणि आताच आपली सेकंड सुरू झाली. अच्छा, जेवणाला ऊर्जा दिली, कोणी कोणी दिली? एक एक रिझल्ट सांगा, जेवणाला ऊर्जा दिलेली व्यक्ती. हा, बोला प्रगती. दिली मी जेवणाला ऊर्जा. हम्म, जेवण मला थोडं म्हणजे त्या दिवशी मी पाणीपुरी बनवलेली, हम्म, ते थोडं खारट झालं. हम्म. मी ऊर्जा दिली. मला असं वाटत होतं आता मला कोणतरी बोलेल खात्या वेळेस, त्याच्या अगोदर मी ऊर्जा दिली. हा, पण खाताना सगळ्यांनी छान छान करून सगळ्यांनी खाल्लं. कोणी काहीच बोललं नाही, कोणी काहीच दोष दिला नाही. जरा मनाला पण समाधान वाटलं की आपण करतोय ते योग्य आहे, सगळं छान आहे. खूप मस्त, खूप मस्त. असा लबाडपणा पण रेखी शिकवते. हा, जर काय काही तर ती चव नॉर्मल आणण्यासाठी पण ऊर्जा मदत करते. बघा, केवढी गंमत आहे ना. हो. येस, खूप खूप छान. येस, खूप खूप छान. ओके, चला, तर अगदी मनापासून धन्यवाद सगळ्यांचे. आणखी कोणी राहिलं असेल मागे तर मला माहिती नाहीये काय.
तुम्ही जर हँड राईज केला तर मग तुम्हाला बोलता येतं. बोला नलिनी ताई, माईक सुरू करताय? हो जाने दो. माईक सुरू. आत्मा नमस्ते. प्रवास आत्मा नमस्ते. काय सांगणार आहे, प्रवासच करते मी आणि अशीच सारखं काम करतच राहिलीये. जागरण करतेय, प्रवास करतेय, काम चालूच आहे. आता हे किती किलोमीटर प्रवास रोजच चालू आहे. तुम्ही तर तरी पण सेशनला छान फ्रेश दिसता आम्हाला. आज पण दिवसभर मी जाऊन आले. परवा काळवईला जाऊन गेलो आम्ही त्या दिवशी, प्रज्ञा आणि मी. वर बरोबर. जाऊन आले. जाताना वाटलं नाही जाणार, पण गेले मी. मस्त ऊर्जा मिळाली, आले परत. थोडा येतो ताप वगैरे, पण उठते तशीच. प्रवास जास्त होतोय. धावपळ. फ्रेश. बरं वाटतंय पण. छान. आज पण गावालाच आली आहे मी. आज पण गावाला आहे. सकाळी रोज आज गावाला, रोज गाडी तर प्रत्येक सेशन म्हणजे 90% सेशन गाडीमधूनच झाले आपले, हो ना? हो. चला. मलाच कसं तरी वाटतंय ते मी गाडीत बसून चालले. पण मला ते राहवत नाही, मी चालू करते. म्हणते निदान ऐकावं तरी आपण. मिस बरोबर. होतंय ते वाईट वाटतंय मला, मिस नको व्हायला खरं. खूप छान. पण आता श्रावण महिना चालू आहे ना, त्याच्यामुळे गावाकडचं कुलदैवत वगैरे ते बोलवतंय. बरोबर. हम्म. ठीक आहे. होतील गोष्टी. रिपीट करूया थोडस. हा, योगिता ताई आहेत का? बोरस्ते, योगिता ताई. बोरस्ते फॅमिली कोणीच नाही दिसत आहे मला. बोरस्ते. हा बोला सोनार ताई. मला वाटलं हा, गड्या पहिल्याच डिग्रीचे लोक काय शेअरिंग करसाल, म्हणून मी तुम्हाला बोला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नाही, मला काय सांगायचंय मॅडम, की माझी जे मंजुषा जी एप आहे ना, ती माझी चालू नाही झाली आहे. त्याचं लिंक मागताय परत. नक्कीच आपण काय ते करून घेऊया, काही टेन्शन घेऊ नका. हा. ओके. आणि दुसरं एक सांगायचंय मला, की मला हिलिंग द्या. माझे पेन्शनचे कागद चालले, तर ते कागद पेन्शन व्यवस्थित भेटावं. मी रिटायर्ड होते आता. येस. माझे पेन्शनचे कागद चालले गांधीनगरला, हा. तर ते हिलिंग करून द्या तुम्ही. हो, होईल. तुमचं पेन्शनचं काम होईल, काळजी करू नका. ओके. तुम्ही जर ऊर्जेसोबत जोडलेला आहे तर तुमच्या कामामध्ये कुठलाही अडथळा न येता अडथळे दूर करण्याचं कामच ऊर्जा करत असते. काळजी करू नका. ओके. आत्मा नमस्ते. हो. आत्मा नमस्ते. अच्छा, किती दिवस झाले तुम्हाला रेकीला जुळून सोनार ताई? 3 दिवस झाले. किती वेळा मेडिटेशन केलं की नाही मग? नाही ना, ते तुमची एप नाही भेटली मला. बरं. उघडली नाही ना. तुमच्या मुलाला सांगा तुम्हाला भेटलेली आहे, पण कसं ओपन करायचं ते माहिती नाहीये. नाही, तसं नाही. ते मी केली ना चालू, तर त्याच्यात ते लोक म्हणतात की मी तुम्हाला मेसेज पाठवलाय मॅडम बातचीचा. येस, मला स्क्रीनशॉट. ओके. आत्मा नमस्ते. हो. आत्मा नमस्ते. काय हरकत नाही. आपण छान मेडिटेशन करायचं आता. भाग्यश्री खैरनार काय म्हणता? भाग्यश्री नव्या बॅचला आहेत ना? मेडिटेशन केले भाग्यश्री? हो मॅडम, केलं आज केलं पहिलं? हा, 40 मिनिटाचं पण केलं, बॉल पण केला आणि पिरॅमिडचं पण केलं. बर. आज पहिल्यांदाच केलं काय? नाही, म्हणजे रोज करते, पण 40 मिनिटाचा आज दुसरी वेळ होती. बरं. काय वाटतंय तुम्हाला ग्रुपला जुडल्यापासून? ग्रुपला जुडल्यानंतर, शक्तिपात झाल्यानंतर थोडं बरं वाटत नव्हतं. मनात विचार येत होता का बरं वाटत नाही, पण त्या दिवशी लगेच तुम्ही त्याचं उत्तर दिलं सेशनला. आणि तुम्हाला असं वाटलं असेल की अरे मॅडमला काय माझ्या मनातलं समजलं की काय? शक्तिपात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडा त्रास होत होता. मग असं का होतंय दिवसभर मनात विचार चालू होता, पण त्याचं उत्तर लगेच मिळालं, त्यामुळे खूप चांगलं वाटलं. बरं, खूप छान, मस्त. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. मी सर्व नवीन सदस्यांना विनंती करेल, या रेकी शिका. स्वतःमध्ये विकास घडवून आणा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ऊर्जेसोबत मिळवून घ्या. बस असंच सांगेल, या रेकी शिका. आहे ना? येस, इंदुबाई तुम्ही मला फोन करणार होत्या, पण मी तुम्हाला वेळ नाही दिला. मग आता शेअरिंग करा. आता तुम्हाला काय वाटते रेकीमध्ये आल्यानंतर? शेअरिंग करा. भरपूर मला फरक जाणवला. मी जे काही निगेटिव्ह विचार होते माझे, ते सगळे म्हणजे
पॉझिटिव्ह झाले आता. आणि मी प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करायचे, आता तो करत नाही आणि फरक सगळ्याच बाबतीत मला जाणवत आहे. खूप छान छान. वाटतंय मला सगळं. मस्त, खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंजूश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं एक वैशिष्ट्य असं आहे, अगदी काय म्हणूया 15, 16, 18 वर्षाच्या मुलांपासून तर सगळे सगळे आहेत, आहे ना, छोटे आहेत, मोठे आहेत, म्हाताऱ्यांपर्यंत आहेत, अगदी सगळे सगळे आहेत. ते सर्वजण मिळून एक सर्वसमावेशक असं सेशन करता. तुम्ही म्हणजेच ऊर्जा आहात, तुम्ही म्हणजेच या ग्रुपला जोडला ना, तुम्ही सगळेजण म्हणून हा ग्रुप झाला, हे एवढं लक्षात घ्या. ओके, तुमचं सगळ्यांचं इथं तेवढीच व्हॅल्यू आहे. काय म्हणता कविता ताई? सगळ्यांची तेवढीच व्हॅल्यू आहे. तुम्ही सगळेजण खूप महत्वपूर्ण आहात आणि म्हणून आपला ग्रुप एवढा पॉवरफुल झाला आहे. काय म्हटलं कविता ताई? हॅलो. माईक ऑन करा. हा, बोला बोला. तुम्ही सगळ्यांच्या मनातलं कसं ओळखता याचं उत्तर द्या. अरे असं कारण काहीच आता सुद्धा नाहीये. बरीच जण तेच म्हणाले की माझ्या मनात होतं आणि तुम्ही उत्तर दिलं वगैरे. 3-4 जणांच्या तोंडून मी तेच ऐकलं आता. माझ्या बाबतीत तर हे कट टू कट अगदी काल पण तेच झालं, आज पण तेच झालं. म्हणजे एक्झॅक्ट जे मनात होतं ते. आणि आताही बऱ्याच जणांकडून मी तेच ऐकलं. काहीच नाहीये कविता ताई, हे ब्रह्मांडीय ऊर्जा तशा प्रकारे इंट्युशन देते की आपोआप ते शब्द निघतात. खरंच तुम्ही तरी गणपती बाप्पाची शपथ घेता, काल परवा घेतली ना तुम्ही? मी तशी पण नाही घेत. फक्त तुम्हाला सांगते, काहीच नाहीये ते ब्रह्मांड. बस तुम्ही म्हणता असं की मॅडम असं झालं, मग मला थोडी ना माहित असते. फक्त मी आता त्यांनी योगायोगाने म्हटलं, अच्छा तुम्हाला पण असं वाटलं का? बघा, सेशन जेव्हा सुरू असते ना, तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक सारे प्रश्न असतात आणि प्रत्येकाला असं वाटते की हे सेशन माझ्यासाठी आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही जेवढे सेशन करसाल ना, पहिलं, दुसरं, तिसरं, प्रत्येक दिवशी का काय माहिती, मला पण ते माहिती नाही, पण तुम्ही मनामध्ये जो प्रश्न घेऊन बसता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं. ते ब्रह्मांड कसं देतं, काय देतं. म्हणून तर मी म्हणते तुम्हाला की वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे, पण ते आध्यात्मिक ऊर्जा पण काम करते ना. ओके, ते कसं होतं त्याचं उत्तर मला पण नाही माहिती, पण प्रश्न तुमच्या अंतर्मनात असतात आणि आपोआप त्याच विषयावर सेशन होतं. असं कित्येक वेळा तुमच्या प्रत्येकासोबत घडतं. हो मॅडम. येस, त्याचं उत्तर तर मलाही शोधावं लागेल. आपण फक्त ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना कविता ताई, त्या ऊर्जेचे, त्या ईश्वरीय ऊर्जेचे, त्या दैवीय ऊर्जेचे आभार मानूया. बस एवढंच मला समजते. ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही त्याच्यासाठी फक्त थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. पण तरी पण तुम्ही स्वतः विचार करा की हे सगळं कसं करू शकते बस मी. मला नाही कळत, मी त्याला थँक्यू म्हणते. बस त्याचे आभार मानण्याशिवाय, या ऊर्जेचे आभार मानण्याशिवाय दुसरे काहीच शब्द नाही आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. ओके, निर्मलाताई पाटील आल्यात. बोला निर्मलाताई. माईक सुरू करा. माईक माईक सुरू नाही झाला ताई. मला थोडा आवाज बसलाय गावाला जाऊन आल्यामुळे. ओके. सुरुवातीला मी फार म्हणजे मला असं काही जाणवत नव्हतं, पण नंतर मला खूप आता छान वाटतं आणि रोज सकाळचं मेडिटेशन करते, नंतरचं मेडिटेशन करते आणि माझ्यात खूप खूप बदल होत चाललेला आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ. कुठे गेले होते आज तुम्ही? उशिरा आले ना सेशनला? आज भीमाशंकरला गेले होते. अरे वा. जाऊन तरी तुम्ही थकलेले नाही दिसत आहे. नाही, खरंच आहे, खूप खूप फरक पडला आहे ना. खूप फरक पडला. खूप छान, अगदी मनापासून आणि धन्यवाद. आणि तुमच्या बरोबर असण्यात खूप मजा आहे. खूप म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तुमच्याकडे बघून. खूप छान. येस, आपण सर्वजण पॉझिटिव्ह एनर्जीच क्रिएट करतो आणि आपल्या ग्रुपमध्ये पॉझिटिव्हच मिळणार. ओके, खूप छान, मस्त मस्त. थँक्यू ऑल ऑफ यू. चला आपण एक मेडिटेशन करूया आता. ओके, अगदी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. या रेकी शिका, सामर्थ्यवान व्हा. रेकी शिका, तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. रेकी शिका, स्वतःची स्मरणशक्ती वाढवा. रेकी शिका, आर्थिक सामाजिक स्वतःचे बदल घडवून आणा. रेकी शिका, आरोग्य सुधारा. काय काय सांगू या रेकी बद्दल? बस फक्त सांगायचं 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 एवढंच आहे, हो ना? काय काय सांगावं. बस या ऊर्जेचे धन्यवाद मानूया आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवून देणारी ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी.
काय हवं आहे तुम्हाला विचारा, डोक्यामध्ये घ्या. मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे. आणि ना एका वळणानंतर, एका वेळेनंतर खरोखर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला प्राप्त होतं. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला प्राप्त होतं. एखाद्या वेळेस मला एखादी गोष्ट हवी आहे ना, ते मला किती प्रयत्न करून भेटूनच नाही राहिली मॅडम, भेटूनच नाही राहिलं. माझं ना एखादी गोष्ट निघून गेली हातामधली, अरे यार ही संधी माझ्या हातातली गेली, आता काय करावं. तेव्हा आम्ही ना मोठ्या प्रेमाने ऊर्जेसह जुडलेल्या लोकांना सांगत असतो, नका टेन्शन घेऊ, यापेक्षा चांगलं खूप काही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार असेल, यापेक्षा चांगली संधी तुमच्यासाठी असेल ना, म्हणून ही संधी तुम्हाला नाही मिळाली. मला जेवढं माहिती आहे ना, ते माझ्यापेक्षा त्याला माहिती आहे की माझ्यासाठी काय योग्य आहे. आणि तीच ऊर्जा माझ्यासाठी जे जे योग्य आहे ते ते मला मिळवून देते. आणि आपल्या सगळ्यांसोबत असंच होत असतं. नाराज नाही व्हायचं. एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीला वेळ लागला किंवा एखादी गोष्ट नाही मिळाली ना, तर नाराज होऊ नका. विश्वास ठेवा की माझ्या आई बाबांना जसं वाटते ना की मला जे उत्तमात उत्तम मिळावं, चांगल्यात चांगलं, उत्कृष्टात उत्कृष्ट माझ्यासाठी असावं, असं माझ्या आई वडिलांना वाटते. सेम त्यांना सुद्धा माहिती आहे की माझ्यासाठी सगळ्यात जास्त योग्य काय आहे आणि तेच माझ्यापर्यंत पोहोचवणार. या ऊर्जेवर विश्वास ठेवा. या येणारी नवीन बॅच आहे ही दुपारच्या वेळेत होणार आहे. गणपती बाप्पा आणि आपली बॅच सोबतच्या वेळेमध्ये, म्हणजे आपण स्थापनेपासून आपण सेशन सुरू करणार असं ठरवूया. ओके. आणि दुपारची वेळ विद्यार्थ्यांची बॅच सुद्धा याच वेळेमध्ये घेणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला सूचना देते. आणि एक दिवस असं या आठवड्यामध्ये संध्याकाळचं सेशन विद्यार्थ्यांसाठी ठेवूया. ओके. कारण विद्यार्थी माझ्यावर नाराज आहेत, मी मनापासून माफी मागते. आज त्यांची अपेक्षा होती, पण नक्कीच तुमच्या अपेक्षेला पूर्ण करेल. आणि त्या विघ्नहर्ताच्या एनर्जी सह तुम्हाला ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत एकरूप करूया. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. सर्व सदस्यांना जर काय आपण अजूनही ग्रुप जॉईन केला नसेल तर नक्कीच करून घ्या. ओके. खूप छान. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. अरे जोश. छान. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.